नहि वेरेन वेरानि समन्तीथं कुदाचनम् अवेरेन सम्मन्ति यस्य धम्मो सनातनो। वैराने वैर शमत नाही, तर ते अवैराने शमते. हाच प्रकृतीचा, निसर्गाचा चिरस्थायी स्वभाव आहे. आणि म्हणून जीवन जगत असताना आपण पाहतो की माणूस अनेक प्रसंगातून जात असताना सर्व घटना मनाप्रमाणे घडत नाही. सर्व माणसे अनुकूलच वागतील याची शाश्वती नाही. अशा वेळी आपलं जे मन आहे, हे मन कुठल्याही कारणाने वैरभावाने ग्रासून जाते. हा वैरभाव जर शमवायचा असेल तर माणसाच्या अंगी सहनशीलता हवी आहे, क्षमाशीलता हवी आहे. आणि म्हणून भगवंतांनी म्हटलेलं आहे की हा वैरभाव मैत्रीभावाने शमतो, वैराने वैर वाढतच जाते. आपण पाहतो की जेही माणसे आपल्याला दुखू पाहतात, ते माणसे आपल्या प्रतिकूल वागतात आणि आपल्याला दुखू पाहतात आणि आपणही दुःखी होत जातो. आपणही आपल्या मनामध्ये त्यांच्याविषयी क्रोध निर्माण करतो, वैर निर्माण करतो. कधी आपण आपल्या विचार प्रक्रियेकडे पाहतच नाही. आणि म्हणून भगवान म्हणतात की अक्रोधेनं जिने क्रोधं, अक्रोधाने क्रोधाला जिंकता येते. आपण पाहतो की एखादा मनुष्य जर आपल्या मनाच्या विरुद्ध वागला, त्याने आपल्याला हानी पोहोचविली, त्याने आपला अपमान केला, आपली निंदा केली, तर आपण सुद्धा क्रोधित होतो. पण खरंच क्रोध केल्याने काय साध्य होते? क्रोधाला अक्रोधाने जिंकावे लागते. आणि आपण पाहतो की एखादा मनुष्य जेव्हा आपल्यावर क्रोधित होतो, आपणही त्याच्यावर क्रोधित होतो. क्रोधाला क्रोधाने उत्तर देणे हे फार मोठे दुष्कर्म आहे, हे फार मोठं अज्ञान आहे. पुब्बे हणती अत्तानं पच्छा हणती सोपरे. जो मनुष्य इतरांवर क्रोध करतोय, तो सर्वप्रथम तर स्वतःची हानी करतो, नंतरच तो इतरांची हानी करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्यावर क्रोधित झालेल्या माणसाला आपण जेव्हा क्रोधानेच उत्तर देतो, तेव्हा आपण सुद्धा आपली हानीच करीत असतो. म्हणजे ज्याप्रमाणे दोन्ही बाजूंनी पेटलेलं लाकूड हे
काहीच उपयोगाचं नसते, त्याचप्रमाणे हा क्रोध आहे. क्रोध हा दोन्ही बाजूने पेटत राहतो. क्रोधाला क्रोधाने उत्तर देणे म्हणजे आपण दोन्ही बाजूने पेटतच जाणे आहे. आपण अंतर्बाह्य पेटत असतो. दुसऱ्याला दुःखी करायचं म्हणजे आपण हे दुःखी होणेच आहे. म्हणून आपण विचार करायला हवा की हा जो क्रोध आहे हा अतिशय हे क्रोधाचं दुष्चक्र आहे. या क्रोधाच्या चक्रातून आपण बाहेर पडायला पाहिजे. आपण विचार करायला पाहिजे की हे जे जीवन आहे हे किती अल्प आहे, थोडे आहे. आपण मृत्यूकडे जात आहोत आणि अशा अवस्थेत आपण कोणाचा क्रोध करायचा, कोणाला दुःख द्यायचं, हा विचार आपण केला पाहिजे. जसा मी आहे तसाच तो आहे, जसा तो आहे तसाच मी आहे, असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण क्रोधातून मुक्त होऊ शकतो. अन्यथा हा क्रोध वाढत जातो. आणि म्हणून भगवान म्हणतात की एखादा मनुष्य आहे आणि जर त्याच्याविषयी आपल्याला क्रोध येत असेल तर आपण विचार करावा, त्याच्या सद्गुणावर आपण विचार करायला हवा की याची काया कशी शांत आहे. आणि आपण त्याच्या सद्गुणाचा, त्याच्या कायिक कर्माच्या अनुमोदन करून त्याच्यावर आपण मैत्री केली पाहिजे. त्याच्याविषयीचा जो क्रोध आहे तो आपण नष्ट केला पाहिजे. एखाद्या माणसाची वाणी शांत असते आणि म्हणून आपण विचार केला पाहिजे की याची वाणी किती शांत आहे आणि त्याच्याविषयीचा क्रोध आपण नष्ट केला पाहिजे. एखाद्या मनुष्याचे मानसिक कर्म शांत असतात आणि आपण विचार केला पाहिजे की याचे मानसिक कर्म शांत आहे, हा सद्विचार करणारा आहे आणि आपण त्याच्याविषयीचा क्रोध नष्ट केला पाहिजे. आणि ज्याची कायिक, वाचिक आणि मानसिक कर्म हे वाईट आहे, तो मनुष्य दुःखावस्थेकडेच जाणारा आहे, हा विचार करून त्याच्याविषयी आपण करुणाभाव ठेवला पाहिजे आणि आपण वैरभावातून मुक्त झालो पाहिजे. हे जे जीवन आहे हे जीवन क्रोधाधीन होण्यासाठी नाही, हे वैरभाव घेऊन जगण्यासाठी नाही. हा क्रोध आणि हा वैर माणसाला बांधून ठेवते, माणसाला दुःखी बनविते. आणि म्हणून आपण चांगलं चिंतन केलं पाहिजे. मैत्री भावनेचं आपण चिंतन केलं पाहिजे की जसं आपल्याला आपल्याविषयी वाटते की मी सुखी हो, आनंदी हो, दुःखमुक्त हो, मला चांगलं आरोग्य लाभो, त्याचप्रमाणे आपण हा विचार केला पाहिजे की सर्व प्राणी सुखी हो, दुःखमुक्त हो, आनंदी हो, त्यांना जीवनाचा अर्थ, जीवनाचं जे सत्य आहे हे त्यांना कळो, अशी आपण भावना केली पाहिजे. सर्व माणसांविषयी आपण त्याच्या कल्याणाची भावना केली पाहिजे आणि ही भावनाच आपल्याला उन्नतगामी बनविते. ही भावना आपल्याला सर्व माणसांविषयी बंधुत्वाने बांधून ठेवते. हे जे बंधुत्व आहे ते मैत्री भावनेशिवाय वाढत नाही. आपण जेव्हा इतरांना तुच्छ, हीन आणि त्यांना आपण कमी दर्जाचे समजतो
तेव्हा आपण त्यांच्यावर प्रेम करू शकत नाही, आपण त्यांच्याशी मैत्री करू शकत नाही. सर्व माणसे समान आहे, त्यांचं जीवन मौलिक आहे. ही मनुष्य जीवनाची जी संधी त्यांना लाभलेली आहे, हे या पृथ्वीवरील सुंदर जीवन जगण्याची संधी ज्यांना ज्यांना लाभली आहे, त्यांना त्याचा लाभ व्हावा अशी मंगल कामना आपल्याला करायची आहे. त्याचप्रमाणे आपण सुद्धा स्वतःविषयी चांगलं चिंतन करायला हवं. जसे की मनुष्य हा नेहमी चांगल्या कल्पना, चांगला विचार हा टाळत राहतो. उद्यापासून आपण धम्ममय जीवन जगू, मैत्रीमय जीवन जगू असा विचार करून आज मात्र तो द्वेषाने, लोभाने आणि मोहानेच ग्रस्त होत जातो. हे जे वास्तव आहे, हे आपल्या भूतकाळाचीच ही निष्पत्ती आहे. हे आपल्या केलेल्या कर्माचाच हा परिणाम आहे. हा विचार करून आजपासूनच आपण मैत्रीच्या बीजांची पेरणी केली पाहिजे, सद्गुणांच्या बीजाची पेरणी केली पाहिजे. हे जे सद्गुण आहे, हेच माणसाचं रक्षण करतात. आणि म्हणून मैत्रीभाव हा अपरिमित मैत्रीभावाने आपण आपल्या मनाला भारून टाकलं पाहिजे, आपल्या हृदयाला आपण भारून टाकलं पाहिजे. आणि कायेने, वाणीने आणि मनाने संयतपणे आचरण करून माणसामध्ये एक सद्भावाचा, स्नेहाचा बंध आपल्याला निर्माण करता आला पाहिजे. तेव्हाच आपलं मानवी जीवन यशस्वी होते, ते फुलून येते आणि सुखमय होते. हेच खरे आहे. तर आज इथे आपण थांबूया. भवतु सब्ब मंगलम.